सुट्टीमध्ये माळशेजचा जर प्लॅन करताय तर हा व्हिडिओ नक्की तुम्हाला पूर्ण बघायचा आहे, कारण की आज आम्ही माळशेजच्या दिशेने निघालोय. तिथे ना एक रिसॉर्ट आहे, तर त्या रिसॉर्टमध्ये आहे ना, म्हणजे त्याबद्दल खूप ऐकलंय. तर मी आज माझ्यासोबत आहे ना नंदिनी पण आहे. सो आम्ही दोघं जण माळशेजला चाललोय. सो माळशेज फिरणार पण आहे, पहिल्यांदाच माळशेजला स्टे पण करणार आहे. तर तिथे राहण्याची काय सोय आहे किंवा तिकडचं फूड कसं आहे ते सगळं आपण बघणारच आहोत या व्हिडिओमध्ये. सोबतच आमचा एकत्र पावसाळ्यातला माळशेजचा प्रवास तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. पॉवर पेट्रोल भरलेलं आहे, टाकी फुल केलेली आहे आणि नायट्रोजन टॉपअप करतोय 33. जर लोडेड असेल ना गाडी तर पुढे 33, मागे 35 आणि लोडेड नसेल तर 33 दोन्हीकडे चालेल. काशीमिराला पोहोचलो आहे आणि नवीन फ्लायओव्हर चालू झाला आहे. मी खूप दिवसांनी काशीमिराला ट्रॅव्हल करतोय. हा बघा नवीन फ्लायओव्हर. काशीमिराचे कोण कोण आहेत किंवा इथून जे ट्रॅव्हल करतात त्यांनी मला खाली कमेंटमध्ये सांगा ब्रिजची क्वालिटी कशी आहे. आणि म्हणजे मला तरी वाटली, पण तुम्हाला कशी वाटली सांगा. आणि आय होप की ट्रॅफिक पण कमी झालं असेल, कारण की हा माझा रूट नाही आहे, त्यामुळे मला काही अंदाज नाही आहे. तुम्ही कमेंटमध्ये सांगा. घोडबंदरला पोहोचलो आहे आणि घोडबंदरची हालत आता जरा बेटर झालेली आहे, कारण की हे जे ब्रिज चालू झाले आहेत ना त्याच्याने पटकन यायला होतं. आणि इथे म्हणजे सिग्नल पण मला वाटतं कटच झालं आहे. मी पण आता खूप दिवसांनी आलो आहे, पण बघूया आता काय अपडेट आहे. घोडबंदर रोडची हालत खराब आहे. म्हणजे काजोपाडा आता गेला, काजोपाड्याच्या इकडे आहे ना पूर्ण खड्डे पडले. मला कळतच नाही की काय क्वालिटीचे रस्ते बनतात, की अशी कोणत्या प्रकारची वाहनं इकडनं वेगळी जातात की ज्याच्याने खड्डे पडतात, ते काय कळत नाही. असो, पण घोडबंदरकरांचं दुःख हे अगोदरपासूनच आहे. काय माहिती आता ते कधी जाईल ते. चला, आता आपण ठाणे क्रॉस केलेलं आहे आणि आता आपण भिवंडीच्या जवळपास आहोत कुठेतरी. इथे आहे मॅगडी. सो नंदिनी, कसं वाटतंय ट्रॅव्हल? कंटाळा आला, ट्रॅफिकमध्ये खूप ट्रॅफिक लागतं. हो, म्हणजे 8 वाजता आपण निघालेलो आणि आता मला वाटतं 10:30 वाजलेत. आता आपण काय करूया, जरा नाश्ता करूया, काहीतरी खाऊया. हा इथे हायवे आहे, गाडी आपण इथे पार्क केलेली आहे. आणि हे आहे बर्गर किंग. या बाजूला KFC आहे, या बाजूला मॅगडी आहे आणि या साईडला अजून पण ऑप्शन्स आहेत. जर तुम्हाला यायचं असेल तर ही जागा एकदम परफेक्ट आहे. नाश्ता झालेला आहे. बर्गर किंग आहे, चांगलं आहे आणि वॉशरूम पण क्लीन होते. सो आपण इथे नाश्ता केला आणि आता इथून आपल्याला जवळपास आहे ना अजून 2 तास लागणार आहेत. नंदिनी ॲक्च्युली कंटाळली ट्रॅफिकमध्ये, कारण आम्ही 8 वाजता निघालेलो आणि इथे पोचायला 10:30 वाजले. आता बघूया याच्या पुढचा जो प्रवास आहे तो कसा होईल. पाऊस सुरुवातीला थोडा होता, आता कमी आहे, म्हणजे ऊन पडले. सो आता पुढे जाऊन बघूया परत पाऊस कसा आहे ते. कल्याण अहिल्यानगर रोडवर आहोत आणि मला
वाटतं कल्याण आलं आहे की काय, मला ॲक्च्युली आयडिया नाही माहिती की कुठे आहे नक्की आपण, पण खूप पाऊस आला आहे. सो ह्या पावसासाठीच आपण चाललो आहे माळशेज घाटामध्ये. आणि जो पाऊस बॅटिंग करतो ना एक नंबर. आता फक्त अतिरिक्त नाही झाला पाहिजे, तसंच आहे, कारण की एकदम जास्त झाला ना तर परत माळशेज घाटमध्ये धुकं वगैरे लागतं. आज आपला प्लॅन जो आहे तो थोडा आपण चेंज केलेला आहे. आज आपण माळशेजच्या अगोदरच एक रिसॉर्ट आहे तिथे थांबणार आहोत, कारण की पाऊस असल्यामुळे ना वर एक लँडस्लाईड झाली आहे, तर तिथे कदाचित सोडणार नाहीत वर. तर आपण खाली जे रिसॉर्ट आहे ना तेच बुक केलं. सो तिथे आपण जाऊया आणि तिथे स्टे करूया आणि मग नेक्स्ट डे आपण म्हणजे बघूया कसं काय असेल ते, त्यानुसार मग आपण नेक्स्ट. पण आपण जे आत्ता पण जे बुक केलं आहे ना रिसॉर्ट ते पण खूप भारी आहे. ते पण त्याच्या पण मी रील्स वगैरे बघितलेल्या, त्या थ्रूच आपण बुक केलं आहे. मुरबाड रोडवर नवीन टोल नाका रेडी होत आहे. रस्ता तर आता झाला आहे बऱ्यापैकी इथपर्यंत, तरी त्याच्या पुढचा अजून काही आयडिया नाही आहे, पण कडक आहे, म्हणजे रस्ता मस्त आहे. आणि आता वातावरण पण छान आहे, पाऊस पण मस्त पडतोय, एक नंबर. आपण मुरबाड क्रॉस केलं आहे, तिकडे एक ब्रिज लागला. सो तिथे माळशेज घाट बंद असं काहीतरी लिहिलेलं आणि डायव्हर्जन होतं खालून जायचं. आपण तिथं क्रॉस करून सरळ सरळ आलो आहे. रस्ता आता छोटा झाला, म्हणजे जो पहिला जो माळशेज घाटचा सिंगल रस्ता होता तसाच रस्ता आहे. मी जवळपास आहे ना 7 ते 8 वर्षानंतर आलो आहे या साईडला आणि माळशेज घाटला पण. सो मला पण एवढी काही आयडिया नाही आहे रस्त्याची, तुमच्याबरोबर मला पण म्हणजे असं समजतं. एकदम तुफान पाऊस आलेला आहे आणि ते अशा वेळेला आहे ना एक गोष्ट तुम्ही नक्की करा, हेडलाईट चालू करा, म्हणजे तुम्हाला पार्किंग लाईट लावायची पण गरज नाही. नंदिनी हे बघ पाणी बिनी बघ, पाणी पाणी दिसतंय. म्हणजे आम्ही पावसाळ्यातली जी ट्रिप करतोय तर ती मला वाटतं सक्सेसफुल आहे. फक्त आपल्याला वर जाऊ दिलं पाहिजे माळशेज घाटात. सध्या तरी इथलाच आपण अनुभव घेऊया. चला आता आपण आहे ना हॉटेल प्रांजली म्हणून आहे, हे बघा इथे थांबलो आहे. सो बरेच जण माळशेजला जाताना इथेच थांबतात. वॉशरूम्स वगैरे आहेत, तुम्हाला हवं ते मिळेल. मी तुम्हाला हे दाखवण्यासाठी आलो खास. हे बघा पाऊस खूप पडतो आहे, तुफान पाऊस पडतो आहे. आता मला पोचायला आहे ना अजून अर्धा तास लागेल, पण मी म्हटले एक चहा कॉफीचा ब्रेक घ्यावा. हॉटेल प्रांजलीमधून आपण निघतो आहे. चहा वगैरे झाली. नंदिनी दमली आहे ॲक्च्युली आणि तिला सवय नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण आहे ना फक्त 94 किलोमीटर आलो आहे बोरिवलीवरून, म्हणजे एवढं कमी अंतर आहे हे, पण एवढा वेळ लागला आहे. काय गावाला पोचलो असतो ना एवढ्यात. चला. आणि ॲक्च्युली नंदिनीला कॅमेराची सवय नाही आहे, थोडाफार हळूहळू होईल सवय. सो कॅमेरा ती हँडल करते, कसा हँडल करते ते पण सांगा.
आपण आहे ना काय केलं, माळशेज सरळ रस्ता केला जो तुम्हाला सिमेंटचा रस्ता दिसत जातो आणि तेच पुढे ना कर्जतसाठी एक राईट आपल्याला दिसला. सो आपण तिथून तो राईट मारला. एक्झॅक्ट गावाचं नाव मला पण नाही माहिती, पण हा जो रस्ता आहे ना तो खूप सिनेरिक आहे आणि इथेच आपल्याला आहे ना 8 किलोमीटरवर ते रिसॉर्ट आहे. मला वाटतं 15 मिनटं दाखवतात आपल्याला पोचायला. सो रस्ता बघा ना किती भारी आहे. म्हणजे हा जो रस्ता आहे इथे तुम्ही विचार करा ना, तुम्ही बाईक घेऊन येत आहे किंवा कार घेऊन येत आहे, तर जी या रस्त्यावर गाडी चालवायची मजा आहे ना ती काहीतरी औरच आहे. तर चलो आता तुम्ही हे शॉर्ट्स एन्जॉय करा आणि आपण डायरेक्ट रिसॉर्ट. चला पोचलो आहे आणि सामान बघा माझ्याकडेच दिलं आहे सगळं. हिने एवढंच घेतलं आहे सामान. तो रिसॉर्टमध्ये तर पोचलो आहे बघा. कोंबडे हे बॅक साईड आहे, या साईडला रिसेप्शन एरिया आहे आणि रूम्स आहेत. तर आता बघूया आता कोणती रूम येते. चेक इन वगैरे करतो आणि मग तुम्हाला दाखवतो. स्विमिंग पूल इथे आहे, इथे माउंटन्स आहेत पुढे आणि ही आपल्याला रूम मिळालेली आहे. रूमचं नाव आहे सोन चाफा. सो ही अशी रूम आहे. AC आहे सर्व, वॉशरूम वगैरे, वॉशरूम पण भारी आहे. ग्लास रूम आहे पूर्णपणे. समोर तुम्हाला हे जे दिसतंय ना, याच्या मागे पूर्ण असे डोंगर आहे, सह्याद्री आहे. आता काहीच दिसत नाही आहे. जेव्हा पाऊस थांबेल किंवा कमी होईल तेव्हा तुम्हाला दाखवतो. आता जेवून घेऊया. सो यांचं जे रेस्टॉरंट आहे तिथे आपण जाऊया आणि जेवून घेऊया. हा बघा, हा यांचा डायनिंग एरिया आहे. सो इथे जेव्हा जास्त लोक असतात तेव्हा तुम्हाला इथे काउंटर दिसेल, नाहीतर मग तुम्हाला डायरेक्ट आणून देतील. सो आता आपलं जेवण आलेलं आहे ऑलरेडी आणि नंदिनीने जेवण सुरू पण केलेलं आहे. सो जेवणामध्ये ना व्हेजमध्ये ही मला वाटतं कुठली भाजी आहे ती, पनीर आणि पनीर आहे ना. अच्छा पनीर आहे, पनीर मटर पनीर आहे. ही भेंडी आहे ना, भेंडी आहे, चपाती आहे, भाकरी आहे. जर चिकन हवं असेल तर चिकन पण तुम्हाला मिळेल आणि या इतक्या सुंदर व्ह्यूसोबत तुम्ही बसून मस्त जेवू शकता. चला मस्त आहे ना, जेवून झालेलं आहे. सो जेवणानंतर आहे ना मी आता अपोजिट साईडला आलो आहे बघा. इकडे मागे आहे ना आपण जो जेवलो, मस्त रेस्टॉरंट आहे त्यांचं आणि तिथं वर आहे ना रूम्स पण आहेत, डिलक्स रूम. तर त्या आपण थोडं रेस्ट करूया, त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे. या बाजूला इथे चिल्ड्रन्स प्ले एरिया, या बाजूला हा मोठा लॉन आहे. जर तुम्हाला काही इव्हेंट वगैरे प्लॅन करायचं असेल ना तर इथे मस्त तुम्ही करू शकता. इथे अजून एक कॅटेगरी आहे बांबू हाऊस म्हणून. सो बांबू स्टे कॅटेगरी आहे काहीतरी. त्या साईडला टर्फ पण आहे, तर नंतर आपण बघायला जाऊयात. सो ओव्हरऑल आहे ना ही प्रॉपर्टी अशी दिसते, खूप सुंदर आहे. आणि आहे ना इथली खासियत म्हणजे आहे ना, आता तुम्हाला दिसत नसेल पण इथे पूर्ण आहे ना माउंटन रेंज आहे. आता मला आहे ना डोळ्यांनी थोडे थोडे माउंटन्स दिसायला लागल्यात. हे बघा इथे हा वॉटरफॉल वगैरे. सो इथे पूर्ण वॉटरफॉल्स पण आहे. चला आता थोडासा राऊंड मारूया म्हटलं जेवल्यावर. सो इथे बघा हे बांबू कॉटेज आहे. सो या बाजूला असा जॉगिंग ट्रॅक पण त्यांनी बनवला आहे. बांबू कॉटेज आपण नंतर बघूया, त्यांना रिक्वेस्ट करूया ओपन करून द्यायची. गाडी आपण तिथे पार्क केलेली आहे आणि हे बघा समोर आता दिसायला लागलं आहे. एक नंबर. ॲक्च्युली पूर्णच डोंगर आहे हा आणि किती उंच आहे ते पण बघा. आता मी माझ्या डोळ्यांनी जे बघतोय ना, खूप भारी वाटतं आहे. खूप उंच डोंगर आहे हा. एक नंबर. अजून थोडं क्लिअर होईल, थोडा पाऊस गेला ना की बऱ्यापैकी क्लिअर होणार. पण
आत्ता सध्या तरी एवढंच दिसतंय. बांबू हाऊस जे आहे ना त्याच्या बाजूलाच इथे डॉर्मेटरी पण आहे, कॉमन हॉल बहुतेक डॉर्मेटरीज असतील. आणि याच्या बाजूला इथे क्रिकेट टर्फ पण आहे. सो क्रिकेट टर्फ कम्पॅरेटिव्हली थोडा छोटा वाटतो आहे मला, पण एकच ग्रुप जर असेल ना तर खेळू शकतात. म्हणजे एक 5 ते 8 जणांचा ग्रुप असेल ना तर व्यवस्थित खेळू शकतात. इथे तुम्हाला क्रिकेट म्हणजे बॅट बॉल वगैरे ठेवलेला आहे, तुम्ही घेऊन खेळू शकता सगळं. आणि नंदिनी काय ऐकत नाही आहे सध्या, पूर्ण रिसॉर्ट तिने ठरवलं आहे फिरून काढायचा. आणि ॲक्च्युली ड्रोन उडवायला मिळाला ना तर ड्रोनमध्ये आजूबाजूला माहिती आहे का पाणी आहे, तो दाखवला मी आता. तेच केवढा मोठा डोंगर, ते वॉटरफॉल पण दिसत आहे. थोडं अजून क्लिअर झालं की दिसेल. ते पण आहे समोर, हे बघा, हे बघा पूर्ण. आपण जाऊया आता, थोडं क्लिअर झालं ना की अजून चांगलं दिसेल तिथे. हो अरे सही, हे बघा. ॲक्च्युली डोळ्यांनी जे दिसतंय ना ते खूप भारी आहे. हा बघा, या बाजूचा जो आहे ना तो दूधसागर वॉटरफॉल कसं आहे, सगळे एकदम येतात एकत्र, तसं वाटतं. खूप भारी वाटतं आहे. म्हणजे थोडं अजून झूम करता येत असेल तर मी करतो. हे बघा, हा जो आहे ना ॲक्च्युली आपण एवढ्या लांब आहोत. आणि हे बघा, म्हणजे पूर्ण जो डोंगर आहे ना सह्याद्रीचा, तो हा सगळा पट्टा आहे ना, सगळीकडे वॉटरफॉल दिसतात. आणि वर जे आहे ना ते जुन्नर आहे, जुन्नर पुणे वगैरे आहे. आणि आपण खाली आहोत ते ठाणेमध्ये आहोत. ठाणा म्हणजे आपण जी लोकेशन जिथे आहोत ना ते ठाणा डिस्ट्रिक्टमध्ये येतं. सो आता चला थोडंसं रेस्ट करूया. हा या रिसॉर्टचा ओव्हरऑल व्ह्यू आहे. मोठं आहे रिसॉर्ट, मोठं आहे. आणि म्हणजे सर्विस पण चांगली वाटली आत्तापर्यंत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वच्छता पण. गुड इव्हिनिंग. वातावरण का भारी झालं आहे. हा पूल आहे, मग अशी आपण आलो ना इकडे. हे बघा, पाऊस कंटिन्यू पडतो. आता थोडा वेळासाठी जरा थांबला आहे. मी ॲक्च्युली ड्रोन उडवायला बघत होतो, पण काय पावसामुळे उडवताच नाही आला. आता मस्त झोप काढली आहे. आणि आता बघूया, पूलमध्ये जायचा विचार चालू आहे. सो हा बेबी पूल आहे, हा तो किड्स पूल आहे. आणि हा बिग साईज मोठा पूल आहे. बघा, भारी वाटतं आहे. ते बघा, आता ढग असे आलेत ना की कुठलेच डोंगर, इथे मागे पण डोंगर दिसत नाही आहे, त्या साईडला पण दिसत नाही. सो हेच चालू आहे इथे कंटिन्यू. इथे चहा नाश्ता येतो आहे, तोपर्यंत म्हटलं तुम्हाला रूम दाखवतो. सो ही जी आहे ना कॅटेगरी, ही आहे ती बांबूवाली जी कॅटेगरी आहे ना ती आहे. सो वुडन कॅटेगरी म्हणू शकतो किंवा बांबू कॅटेगरी जी आहे ती म्हणू शकतो. सो इथे ना हे बघा, तुम्हाला डबल बेड मिळतो. सो हा एक आहे, हा एक आहे. इथे तुम्हाला टी व्ही आहे, यानंतर वॉशरूम आहे. वॉशरूम पण इथले नीट आणि क्लीन आहेत विथ ऑल एम्युनिटीज. हे बघा, क्लीन आहे. म्हणजे हे बघा, ए सी तर तुम्हाला भेटतोच. आणि या बाजूला तुम्हाला वॉर्डरोब आणि आरसा पण आहे. तर या गोष्टी तुम्हाला या रूममध्ये मिळतात. अशा नाही, इथे ह्या 5 रूम तुम्हाला मिळतात. सो तुम्ही जे येत आहे तर तुमच्याकडे हा सुद्धा ऑप्शन आहे. 5ही सेम आहेत, म्हणजे हे डबल बेडवाले ऑप्शन आहेत. त्याच्या त्या बाजूलाच आहे ना डॉर्मेटरी पण आहे, ती पण आता जाऊन बघूया आपण. हे बघा, इथे आहे ना डॉर्मेटरीसुद्धा आहे. सो जर तुम्ही येत आहे आणि तुमचा मोठा ग्रुप असेल ना तर तुम्हाला डॉर्मेटरीचा ऑप्शनसुद्धा राहतो. 2 बेड आहेत, त्याच्यानंतर बंक बेड पण आहे तिथे. वॉशरूम आहे, टॉयलेट आहे आणि शॉवर आहे. सो तुमचा जर ग्रुप येणार असेल तर असे 3 रूमचे ऑप्शन इथे आहेत. ही एक आहे, बाकी 2 रूम पण ज्या आहेत त्या सेमच आहेत. सो म्हटलं तुम्हाला ही कॅटेगरी जी आहे ती पण दाखवतो.
चला, गरमागरम चहा नाश्ता आलेला आहे आणि त्यासोबतच हा इतका सुंदर व्ह्यू आहे. पाऊस जरासाठी थांबलेला आहे. नंदिनी पण आपल्याला जॉईन झालेली आहे. झोप झाली का व्यवस्थित? हो. मस्त झोप झाली ना. पाऊस बघा काय भारी आलाय. आणि यासोबत गरमागरम कॉफी आणि बटाटा वडा, एक नंबर. चला आता डिनर टाईम. सो ब्रेकफास्ट जो असतो तो सकाळी 8:30ला असतो, 8:30 ते 10. त्यानंतर लंच 12 ते 2, इव्हिनिंग टी संध्याकाळी 4:30 ते 6 आणि डिनर जो असतो तो रात्री 8 ते 10 असतो. सो या बाजूला किचन आहे आणि हा आहे डायनिंग एरिया. इथे तुम्हाला ना एक कॉन्फरन्स हॉलसुद्धा मिळतो. सो जर तुमचा मोठा ग्रुप असेल आणि तुम्हाला म्हणजे असं कॉर्पोरेट आउटिंग करायची असेल, एक 60 जणांची इथे सिटिंग कॅपॅसिटी आहे. तुम्ही इथे बसून आहे ना तुमचं काही ऑफिस वर्क असेल किंवा गेट टुगेदर असेल ते प्लॅन करू शकता. मोस्टली कॉन्फरन्ससाठी वगैरे जे लोक येतात ना त्यांच्यासाठी हे बरं आहे. म्हणजे अगदी 60 लोकांची इथे सिटिंग कॅपॅसिटी आहे. अजून वाढू शकते ॲक्च्युली. सो हे बघा, हा स्पेस आहे, हा इतका मोठा. सो कॉर्पोरेट आउटिंगमध्ये ग्रुप गेम्स वगैरे असतात किंवा मग अदर ॲक्टिव्हिटीज असतात, त्याच्यासाठी हा कॉन्फरन्स हॉल मला तरी बेस्ट वाटतो आहे. रात्रीचं जेवण आलेलं आहे. सो जेवणामध्ये आहे ना मशरूमची भाजी आहे आणि छोले आहे. त्याच्यानंतर मग डाळ आहे, गुलाबजाम आहे आणि इथे आपल्याला भाकरी दिलेली आहे. सो आजचं जे जेवण आहे तेच आहे. नंदिनी येते आता. पाऊस खूप आहे, आवाज तुम्हाला येत असेल, तर आता म्हटलं पटापट जेवून घेऊया. नंदिनी, कसं वाटलं जेवण? मस्त जेवण आहे, चांगलं आहे. गुलाबजाम गुलाबजामुन गरम गरम आहे, मस्त आहे. छान आहे. म्हणजे ॲक्च्युली वातावरण पण छान झालं आहे आणि त्याच्यामध्ये ना आपण तरी आज व्हेजच ट्राय केलं. काय वाटतं? नॉनव्हेज पण छान असेलच ना? चांगलं. चला आता मस्त जेवून झालेलं आहे आणि हा रात्रीचा ॲम्बियन्स. ॲक्च्युली लाईट्स आहेत खूप, पण आता कसं आहे कंटिन्यू पाऊस आहे ना, तर शॉर्ट सर्किट वगैरे होईल म्हणून त्यांनी बंद करून ठेवल्यात. मगाशी चालू केलेल्या. खूप भारी आहे नाईट ॲम्बियन्स. पण पाऊस जो आहे ना तो आल्यापासून जो कंटिन्यू चालू आहे तो चालूच आहे, म्हणजे बंद काही झालेलाच नाही आहे. आता उद्या सकाळी बघूया काय उघडत आहे का, आणि माळशेजला पण जायचं आहे. सो चलो नंदिनी, गुड नाईट. गुड नाईट. गुड मॉर्निंग. सकाळचे 8:30 वाजले. मस्त झोप झाली. रात्रभर पावसाने तुफान आहे ना बॅटिंग केलेली आहे. सकाळी मला वाटतं 5च्या आसपास पाऊस थोडा कमी झाला. त्यानंतर आहे ना वातावरण खूप छान झालेलं. मी एकदा दोनदा बाहेर वाकून बघितलं. सो ढग येता जातात आहेत. आत्ता मी आहे ना रिसॉर्टच्या ज्या सगळ्यात एक टॉपचा पॉईंट आहे तिथे आहे. मचान आहे एक, तिथे आहे. तुम्हाला खास म्हटलं सकाळचा जो व्ह्यू आहे तो दाखवूया. आवाज येत असेल, पाण्याचा आवाज येतो आहे, पक्ष्यांचा आवाज येतो आहे. अगदी आपण आहे ना निसर्गाच्या सानिध्यात आहोत. या बाजूला पूर्ण माउंटन्स आहे, सह्याद्रीच आहे पूर्ण. या बाजूला हे बघा पूर्ण माउंटन्स आहेत. इथे एंट्री आहे अशी रिसॉर्टची. आपण या बाजूनेच आलो. सो आजूबाजूला घरं आहेत, म्हणजे असं नाही की एकदमच आपण कुठेतरी बाहेर आहोत. सो आजूबाजूला घरं आहेत. पण हे बघा इथे पाण्याचा होळ पण दिसतो आहे. हे बघा पाणी. सो असं नदी किंवा छोटा ओढा आहे. तुम्ही आहे ना तिथे पण समोर बसू शकता. जे टाकी आहे ना त्याच्या खाली पण सनसेट आणि सनराईज पॉईंट बनवलेला आहे. या बाजूला हा पूल आहे, ते मचान आहे. ड्रिंक्स वगैरे काही करायचे असतील तर तुम्हाला तिथे अरेंज करून देतील. सो या बाजूला हा टर्फ आहे आणि तिथेच डॉर्मेट्री आहे आणि या बाजूला ते बांबूवाले जे ऑप्शन्स आहेत ते आहेत. सो माळशेज घाट जो आहे तो इथे आहे वर आणि असं पूर्ण ही रेंज आहे. आता आहे ना आपण इथली जी दुसरी कॅटेगरी आहे ती बघतो. सो इथून आहे ना पहिला तर तुम्हाला व्ह्यू दाखवतो. इथून मस्त आता क्लिअर झालेला आहे. सो हे बघा हा असा माउंटन व्ह्यू. ॲक्च्युली हा जो डोंगर आहे ना हा अजून खूप उंच आहे, पण एकदम वरपर्यंत आपल्याला अजून तरी दिसत नाही आहे. त्या बाजूला पण खूप मोठे मोठे डोंगर आहेत हे.
सो आता धुकं थोडंसं कमी झालं. तिथे नाश्ता येईल आता. तोपर्यंत मी तुम्हाला दुसरी जी कॅटेगरी आहे ती दाखवतो. इथे ही डिलक्स कॅटेगरी आहे. इथे तुम्हाला आहे ना हा इतका मोठा रूम मिळतो. आरसा आहे, त्याच्यानंतर मग इथे टी व्ही आहे, AC आहे. इथे तुम्हाला सोफा कम बेड आहे. इथे एक्स्ट्रा मॅट्रेस पण आहे आणि तुम्हाला हा बेड मिळतो. तुम्हाला आहे ना यांच्या प्रत्येक रूममध्ये ज्या बेसिक ॲम्युनिटीज असतात त्याच्यासोबतच हे बघा हेअर ड्रायर वगैरे तुम्हाला मिळतं. यासोबत वॉशरूम जे आहेत ते तुम्हाला दाखवतो. इथले जे वॉशरूम आहेत ना ते पण जरा खास आहेत, कारण की वॉशरूममध्ये बेसिक गोष्टी तर आहेतच, त्यासोबत हा जो व्ह्यू आहे हा आहे बघा. इथून तुम्हाला एक काच आहे, इथून हा असा व्ह्यू आहे, म्हणजे डायरेक्ट माउंटन व्ह्यू तुम्हाला दिसतो. सो आता ह्याच्यात जस्टिफाय होत नाही आहे तेवढं, पण भारी आहे, म्हणजे हे मला आवडलं. त्याच्यानंतर हा स्पेस, प्रत्येक रूममध्ये तुम्हाला इतका मोठा स्पेस मिळतो. इथे ज्या रूम्स आहेत त्या चारही सेमच आहेत. आणि या बाजूला हा बॅक व्ह्यू, म्हणजे पार्किंगचं. आपण गाडी इथे समोर पार्क केलेली आहे, ही बॅक साईड आहे. सो ही अशी रूम आहे. तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. बाजूचे भरपूर प्राईस आहे. दुपारी 12चं चेकिंग असते, सकाळी 10चं. बघा हा होता आपला स्टे. आपण इथे स्टे केलेला. पाऊस आहे ना येऊन जाऊन आहे. आता आपण सामान वगैरे सगळं गाडीत ठेवलेलं आहे, निघायची वेळ झाली. सो आपण होतो सह्याद्री हेरिटेज ॲग्रो टुरिझम रिसॉर्ट इथे. खूप भारी आहे. गुगल मॅपची लिंक मी व्हिडिओ खाली तुम्हाला देईनच. नाश्ता आलेला आहे, नाश्ता करून मग निघूया. सो नंदिनी, कसा होता एक्सपिरियन्स? छान होतं. आवडलं ना तुला? हो. चला आता निघायची वेळ आली आहे. नुसता फिरच्या माध्यमातून आहे ना आपण असेच वेगवेगळे लोकेशन्स फिरत असतो आणि त्यासोबत आमचा जो एक्सपिरियन्स आहे तो शेअर करत असतो. तुम्हाला असेच व्हिडिओ जर बघायचे असतील तर तुम्ही नुसता फिरला सबस्क्राईब करून ठेवा. जर शॉर्ट व्हिडिओ बघायचे असतील तर आपले इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज आहेत, त्याची लिंक पण मी खाली देतो. तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता, तिथे पण फॉलो करून ठेवू शकता. चला आता इथून आम्ही जाणार आहोत माळशेजला. सो तो नेक्स्ट व्हिडिओ येईल, तो पण नक्की बघा. आता भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.